कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझ्या गावाला मारलास तू? चल हो बाजूला। Shiva! त्यांच्या समोर हातपाय पसरायचे नसतील ना, तर आपल्यालाच हातपाय उचलावे लागतील। सॉरी आई। आई आई ओ शिवानी। वंदे कशाला काळजी करते सगळं? शिवा आहे ती, शिवा माझ्या कैलासाची लेख आहे ती आणि माझी नात आहे। हा तुमच्या पुढे तर बोलूनच उपयोग नाही। जा आपण चट चांगली। Shiva! बिचारी शिवा, आम्हाला सोडवायला आलीस पण स्वतः अडकलीस। Shiva! आई जाऊया का घरी? कीर्ती, तुला खूप लागलं नाही ना? तू ठीक आहेस ना? ठीक नाहीये मी, पण मला कुणाच्याही मदतीची गरज नव्हती भाऊ। काय गरज होती हिला हे सगळं करायची? काकू, कीर्तीताईचा अवतार बघ, आणि टंबोला पण मारत होते ते, मग काय तिने त्यांना सोडून द्यायचं? एक मिनिट, मदत करणं वेगळं आणि स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी पुढे पुढे करणं वेगळं, आणि हिने तेच केलं। गुरुजी, आता कळलं तुम्हाला का ही मुलगी आमची सून नाहीये ते, आणि नेहा आमची सून का होणार आहे ते? अहो, आमच्या घराला लक्ष्मी हवी। सीता, लक्ष्मी काय दुर्गा काय, दोन्ही रूपच, पण दोन्ही रूप पूजनीयच आहेत ना। मग काय हिला देव्हाऱ्यात बसवायचंय का आता?
अरे देवाऱ्यात बसू नका, पण तिनं आता काय केलंय हे तरी विसरू नका ना. आज तिनं जर मदत केली नसती तर आपली कीर्ती वाचली असती का त्या गुंडांपासून? काय रे अशोक, तू तरी समजावून सांग तुझ्या आईला. भाऊ मला असं वाटतं की शिवानी जे केलं ते करायची गरज नव्हती. मी माझं बघून घेतलं असतं. अशू, अरे माझा विश्वासच बसत नाहीये की हा अशू त्यो अशू आहे म्हणून, ज्याला मी माझा नातू मानलं होतं, जो आमच्या घरचा मुलगा होता, तो हे असं बोलतोय. आजी थांब, राहू दे. काय चुकलं ग तुझं? हा, मदत करतीस यासनी हे चुकलं तुझं का त्याच्यावर प्रेम केलंस ते चुकलं? आणि प्रेम करणं हा जर गुन्हा असेल ना तर लेकरा कोणी कुणावर प्रेम करणार नाही ग. हे बघ शिवा, तुझं काय बी चुकलेलं नाहीये. माझ्या कैलासाची लेक आहेस. चुकीच्या मार्गावर माझं लेकरू कधी बी जाणार नाही. वंदे, तिला सारखं सारखं थांबू नको सांगून ठेवती तुला. आई सॉरी. आई हे बघ, आज कीर्तीताई होती तिथे, उद्या त्या जागी आपली दिव्या असेल तर काय करायचं? आई, आणि अगं नेहमी काय वाट बघत बसायची का की कोणतरी पुरुष येईल आणि आपल्याला मदत करेल? बाईने बाईची मदत केली पाहिजे, संकटात जोर आणून उभं राहिलं पाहिजे. आई, मी सून कशी आहे ना हे नंतर, पण मी एक बाई मुलगी म्हणून माझ्या आई बहिणींवर अन्याय होत असेल ना तर तो नाही सहन करू शकत. मग आपल्याशी कोण कसं वागतंय, काय वागतंय ते महत्वाचं नाहीये मला. पण आत्ताच का नाही? मी सांभाळून घेतलं असतं ना. फार तर काय झालं असतं, मी मार खाल्ला असता मार, मी बघून घेतलं असतं. तुला दरवेळेस मध्ये पडायची काय गरज आहे शिवा? आशू, हे सिरियसली तू बोलतेस की तुझ्यातला मेल इगो का शिवाबद्दल असलेला राग? एकमेकांचा काही संबंध नाही. आशू, तुझं शिवाबद्दल काही एक मत असो, पण एका बाईने बाईसाठी उभं राहणं हे आजच्या जगात गरजेचं आहे आणि शिवाने तेच केलं. खरंच शिवा, आज तुझं कौतुक केल्याशिवाय राहवत नाहीये. ज्या घरात शिवा असेल त्या घरात कुठल्याच बाईला धोका नाही. ज्या वस्तीत शिवा असेल त्या वस्तीत अन्यायाला थारा नाही. आणि ज्याच्या आयुष्यात शिवा असेल थँक्यू शिवा, माझ्या आशूला वाचवल्याबद्दल थँक्स. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.